मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना बोलवायचं, विरोधी पक्ष नेत्याला बोलवायचं आणि निमंत्रित केल्यानंतर साधारण काय बाबा महत्त्वाचे प्रश्न आहेत, काय चर्चा करत विषयाची चर्चा करायची वगैरे साधक बाधक चर्चा होत होती. परंतु अलीकडं एक अलिखित प्रथेप्रमाणे चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. वास्तविक सरकार नवीन येत असतात, जनतेच्या मनात असेल ते जनता बदल करत असते. काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते. असं असलं तरी देखील आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न महायुतीचं सरकार चांगलं चालावं, प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावेत या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या बरोबर करायची होती. परंतु त्यांनी भलं मोठं पत्र, यावेळेसचं पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी पक्ष नेते होऊन गेले त्याच्यातलं सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील आणि नंतर पुरवणी मागण्या, अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे, 237-38 आमदारांचं, म्हणजे फक्त साधारण 50च आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहेत. म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही. आमचा तो इरादा पण नाही. आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन 4 आठवड्याचं ठेवलेलं आहे. उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं 8 तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीचा दिवस असताना देखील ठेवलेली आहे. अशा प्रकारे महायुतीचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल. परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्त्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल. असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे. आणि त्या प्रकारे अधिवेशन सगळे बिलं जी येतील ती पण बिलं चर्चेला यावी, त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी. त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत. अशा ह्या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे. धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे आणि या सरकारचं हे महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं बरं तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू. पण ठीक आहे, आम्ही आमची रोटेटिंग चेअर आहे. अंडरस्टँडिंग पण अजितदादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील, पण विरोधकांचं काय, ते काय मांडणार? त्यांचा तर व्यर्थ संकल्प सुरू आहे. आणि नुसत्या आता अजितदादांनी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची कागद आलेत का? मोठं, सगळ्यात मोठं पत्र आहे. सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं पत्र का? 1 2 3 4 अंतिम आठवडा का डबल अंतिम आठवडा दिलाय? 6 7 8 9 म्हणजे आतापर्यंतच्या
सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणत होतो आपण अंतिम आठवडा अर्थसंकल्प, आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प आहे. ठीक आहे, चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय. असू द्या, मी काय त्याच्यावर टीका करत नाही. आम्हाला गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीने, आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदणीत विजय मिळाला. 232, आताच अजितदादांनी सांगितलं 232 आमदार निवडून आले. 237 हा धरून बाकी 237, म्हणजे लँडस्लाइड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला. तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारे नाही आणि लँडस्लाइड विक्ट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत.